नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि पुढच्या अर्ध्या तासात आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूयात जगाच्या पाठीवर मध्ये. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे धोक्यात असलेल्या देशांच्या प्रतिनिधींनी सोमवारी ग्लासगोमध्ये COP26 हवामान परिषदेचं उद्घाटन केलं. यावेळी अनेक जागतिक नेत्यांनी हवामान बदलासंदर्भात गंभीर स्वरूपाचे इशारे मिळत असल्याचं म्हटलं. बोरिस जॉन्सन यांनी निदर्शनास आणून दिलं की या महत्त्वाच्या परिषदेसाठी जमलेल्या 130 पेक्षा अधिक जागतिक नेत्यांचं सरासरी वय हे 60 पेक्षा जास्त आहे. हवामान बदलामुळे सर्वात जास्त नुकसान झालेल्या पिढ्या अद्याप जन्मलेल्या नाहीत, त्यामुळे आपल्याला हा धोका अधिक गांभीर्यानं घ्यायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं. ग्युटेरस यांनी चीनसारख्या राष्ट्रांसह जगातील प्रमुख आर्थिक शक्तींना अधिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं, कारण या देशांचा कार्बन वायू उत्सर्जनात मोठा वाटा आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ग्लासगो इथे COP26 मेळाव्याला संबोधित करताना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारत सरकारकडून नेमके कोणते प्रयत्न केले जात आहेत याची यादीच वाचून दाखवली. भारत जगाच्या 17% लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करत असला तरी केवळ 5% जागतिक कार्बन उत्सर्जनासाठी भारत जबाबदार आहे. या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. दरवर्षी जगातील एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त लोक भारतीय रेल्वेनं प्रवास करतात. या विशाल रेल्वे यंत्रणेनं 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचा टप्पा गाठण्यासाठी स्वतःला वचनबद्ध केल्याचं म्हणत केवळ या उपक्रमामुळे वार्षिक कार्बन उत्सर्जन 60 दशलक्ष टन इतकं कमी होईल असा दावा पंतप्रधान मोदींनी केला. प्रिन्स विल्यम्स आणि केट यांनी सोमवारी स्कॉटलंड दौऱ्यावर असताना ग्लासगो इथे युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्ससाठी आलेल्या स्काउट्ससोबत काही वेळ घालवला. या स्काउट्सना सोपी कौशल्य शिकवून हवामान बदलाचा सामना करण्यास कशी मदत करता येऊ शकेल हे दाखवण्यासाठी राजघराण्यातील सदस्यांनी वेज बर्गर बनवणं आणि वनस्पतींपासून भांडी बनवणं यांसारख्या प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला. गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राणी एलिझाबेथ या परिषदेला उपस्थित राहिल्या नव्हत्या. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ग्लासगो येथील COP26 हवामान बदल शिखर परिषदेत जागतिक नेत्यांना क्षणिक राजकारणाच्या बाहेर येत विचार करण्याची आणि पृथ्वीला एक सुरक्षित आणि स्थिर ग्रह बनवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. शुक्रवारी विंडसर कॅसल इथे रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडिओ संदेशात राणी एलिझाबेथ म्हणाल्या की हवामान बदलाच्या परिणामास सामोरे जाण्यासाठी जागतिक नेते त्या भावी पिढ्यांच्या आवाहनाला उत्तर देतील अशी आशा आहे. मोठमोठ्या घोषणा आणि आश्वासनांपेक्षा आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आल्याचं राणी एलिझाबेथ म्हणाल्या. ग्लासगो इथे सोमवारी COP26 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात आपल्या भाषणादरम्यान लिबियाच्या पंतप्रधानांनी प्रमुख देशांना मागील परिषदांमध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं आवाहन केलं. अब्दुल हमीद बेबा यांनी श्रीमंत देशांना पर्यावरण अनुकूल ऊर्जेच्या उत्पादनात मदत करण्यासाठी विकसनशील देशांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आणि कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या हरित ऊर्जेचा वापर करण्यास आणि ऊर्जा प्रकल्पांमध्ये द्रव इंधनाचा वापर थांबवून ते नैसर्गिक इंधनामध्ये रूपांतरित करण्यासाठी वेबा यांनी आपली वचनबद्धता व्यक्त केली. केनियाचे अध्यक्ष उहुरू केन्याट्टा यांनी ग्लासगो येथील COP26 हवामान परिषदेत श्रीमंत राष्ट्रांच्या नेत्यांना हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात आफ्रिकेच्या विशेष गरजा आणि परिस्थिती विचारात घेण्याचं आवाहन केलं. संपूर्ण आफ्रिका खंड हे हवामान बदलाच्या परिणामांसाठी सर्वात असुरक्षित खंड म्हणून परिणामांना सामोरं जात आहे. आफ्रिकेतील अनेक देश नैसर्गिक नुकसान अनुभवत आहेत असं केन्याटा यांनी शिखर परिषदेच्या प्रतिनिधींसमोर केलेल्या भाषणामध्ये म्हटलं. केनियानं कमी कार्बन उत्सर्जनाचा उपाय राखण्याची योजना विकसित केलेली असताना 2030 पर्यंत विकसनशील देशांना होणारा तोटा आणि नुकसानीचा आर्थिक खर्च हा तब्बल $580 अब्ज पर्यंत पोहोचू शकतो असं केन्याटा म्हणाले. कॅनडाच्या पंतप्रधानांनी सोमवारी सांगितलं की पॅरिस परिषदेतील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी नेत्यांनी अधिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. पुढील 2 आठवड्यात आपण पारदर्शकता आणि जबाबदारीनं पॅरिसमध्ये दिलेली आश्वासनं कशी पूर्ण करणार आहोत. जगातील सर्वात असुरक्षित देश जो प्रगत देशांकडे कृती करण्यासाठी आशेनं पाहतायत, जागतिक नेत्यांकडे एक सुरक्षित आणि स्थिर मार्ग दाखवण्याची अपेक्षा करतायत. जगभरातील विविध देशांमधील रस्त्यांवर हवामान बदलासंदर्भात आंदोलनं आणि मोर्चे काढणाऱ्या तरुणांना तुमचा आवाज आम्ही ऐकत आहोत असे महत्त्वाचे मुद्दे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ग्लासगो हवामान शिखर परिषदेच्या औपचारिक उद्घाटन प्रसंगी मांडले. सोमवारी संध्याकाळी स्कॉटिश राजधानी ग्लासगोमधील
केल्विन ग्रोव्ह संग्रहालयाच्या बाहेर अनेक सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले होते। या ठिकाणी जागतिक नेते ब्रिटिश घराण्यातील सदस्यांसह स्वागत समारंभात उपस्थित होते। त्यांच्या समोर या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत आपली भूमिका मांडली। आम्ही तुमची आश्वासनं पाहत आहोत आणि कोणताही दुसरा ग्रह आपल्यासाठी नाही अशा आशयाचे फलक हातात धरून कार्यकर्ते हवामान बदलाच्या कारवाईसाठी गंभीर आश्वासनं मिळवण्यासाठी दबाव आणत होते। पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं हवामान परिषदेबाहेर निदर्शकांशी बोलताना अनेक देशांनी पर्यावरणीय समस्या गांभीर्यानं घेण्याचा सोंग घेतल्याचा आरोप केला। ग्लासगो COP26 समिटमध्ये स्कॉटलंडच्या फर्स्ट मिनिस्टर निकोला स्टर्जन यांची भेट घेतल्यानंतर थनबर्ग हिनं सांगितलं की परिषदेत भूमिकेबद्दल कोणताही बदल होणं अपेक्षित नाही। आतमध्ये जे देशांचं नेतृत्व बसलंय ते खरं नेतृत्व नाही असं म्हणत तुम्ही करत असलेलं नेतृत्व हे खरं नेतृत्व आहे असं थनबर्गनं म्हटलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत मान्य केलं की अमेरिका आणि इतर विकसित देश हवामान बदलाची जबाबदारी घेतील आणि जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी या दशकात केलेल्या कृती निर्णायक ठरतील। भावी पिढ्यांना त्रास होण्यापासून रोखणं हे आपलं प्राधान्य असल्याचं बायडन म्हणाले। आत्ताच जर काही कृती आपण केली नाही तर येत्या काळात जे वाईट होईल ते आपल्याला टाळता येणार नाही असं बायडन म्हणाले। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी COP26 हवामान शिखर परिषदेत आपल्या भाषणात हवामान बदलामुळे विस्थापित झालेल्या स्थलांतरितांच्या जबाबदारीचं जागतिक वाटप करण्याचं आवाहन केलं। बांगलादेशात समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होणं, सोलारिटी, नदीची धूप, पूर आणि दुष्काळामुळे विस्थापित झालेल्या स्थलांतरितांसह इतर देशांकडून मदतीची आवश्यकता आहे। बांगलादेशातील स्थलांतरित छावण्यांमध्ये 1.1 दशलक्ष म्यानमारचे नागरिक जबरदस्तीने विस्थापित झाले हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे असंही त्या म्हणाल्या। ग्लासगो इथे या वर्षीच्या हवामान शिखर परिषदेच्या औपचारिक उद्घाटन प्रसंगी बोलताना फिजीचे पंतप्रधान फ्रँक बेनीमारामा म्हणाले की हवामान लक्ष्य गाठण्यासाठी अधिक धैर्याची गरज आहे। कोविड-19 प्रवासी निर्बंधांमुळे ग्लासगो येथील हवामान चर्चेत त्यांच्या नेत्यांनी 4 पॅसिफिक बेटांचं प्रतिनिधित्व केलंय। जगाच्या कार्बन उत्सर्जनात केवळ 1% योगदान असूनही बाकी छोटे मोठे देश COP26 हवामान बदल परिषदेत उपस्थित राहू शकले नाहीत। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ग्लासगो येथील COP26 हवामान परिषदेत श्रीमंत राष्ट्रांच्या नेत्यांना हवामान बदलाच्या पहिल्या प्रभावाचा फटका बसणाऱ्या गरीब देशांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं। कार्बन प्रदूषण करणाऱ्या मोठ्या राष्ट्रांकडून उत्सर्जन कमी करण्याचं आश्वासन घेण्यासोबतच मॅक्रॉन म्हणाले की युरोपीय राष्ट्रांना आता आश्वासनांच्या पलीकडे जाऊन कृतीकडे वळावं लागेल। 2020 ते 2025 पर्यंत विकसनशील राष्ट्रांना दरवर्षी 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं योगदान देण्याच्या वचनबद्धतेत विकसित देश कमी पडलेत याला त्यांनी अन्याय असं संबोधलंय। जगातील 45हून अधिक देशांचे 50हून अधिक सर्वोच्च ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडू निरोगी आणि सुरक्षित वातावरणासाठी जागतिक पातळीवर सरकारांना आवाहन करण्यासाठी पुढाकार घेत आहेत। डिअर लीडर्स ऑफ द वर्ल्ड नावाच्या व्हिडिओमधून टेनिस चॅम्पियन अँडी मरे, केनियाचा 2 वेळेचा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि मॅरेथॉन रेकॉर्ड होल्डर एलिउड किपचोगे, स्पॅनिश बास्केटबॉलपटू आणि 3 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता पॉल गॅसोल यांच्यासह खेळाडूंनी हे आवाहन केलंय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी रशियाच्या सीमेजवळ नाटोच्या लष्करी हालचालींदरम्यान देशाचं हवाई संरक्षण बळकट करण्याच्या गरजेवर भर दिला। दक्षिणी रशियन शहर सोची येथे लष्करी अधिकारी आणि शस्त्रास्त्र निर्मात्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान बोलताना पुतिन यांनी सर्व पूर्व युरोपमध्ये नाटोच्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील क्षेपणास्त्र संरक्षण घटकांची तैनाती आणि बाल्टिक आणि काळ्या समुद्रात नाटो जहाजांच्या वाढत्या मोहिमांची नोंद केली। ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विश्वासार्हतेवर जाहीरपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। फ्रान्सनं काही देशांबरोबर केलेल्या पाणबुडीच्या आंतरराष्ट्रीय करारावरून पंतप्रधान मॉरिसन आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात जाहीरपणे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। दरम्यान ऑस्ट्रेलियाशी 90 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा पाणबुडीचा करार रद्द केला जाईल हे सप्टेंबरच्या खूप आधी फ्रान्सला कळवण्यात आलं होतं। यावरून अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी केलेल्या विधानानंतर ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स या 2 प्रमुख नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी शनिवारी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेदरम्यान रोममधील सेंट पॅट्रिक चर्चमध्ये एका मासला हजेरी लावली. रोममधील अमेरिकन रहिवासी सेंट पॅट्रिक चर्च इथे जागरण मास दरम्यान जो बायडेन आणि जिल बायडेन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यूएस फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी सोमवारी वॉशिंग्टनला परतण्यापूर्वी इटलीतल्या नेपल्स येथील यूएस संरक्षण विभागाच्या शाळेला भेट दिली. नेपल्स मिडल हायच्या भेटीदरम्यान बायडेन यांनी वर्गखोल्यांना भेट दिली आणि हायस्कूल शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि सांगितलं की जगभरातील यूएस तळांवर लष्करी कुटुंब आणि शाळांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. नैसर्गिक वायूच्या पाईपलाईनवरील बेकायदेशीर छेडछाडीमुळे झालेल्या स्फोटांच्या मालिकेनं मध्य मेक्सिको शहर पुएब्ला हादरून गेलं. स्फोटात 1 जण ठार झालाय, 11 जण जखमी झालेत आणि असंख्य घरांचं नुकसान झालंय असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सोमवारच्या पत्रकार परिषदेदरम्यान पुएब्ला राज्याचे आरोग्य सचिव जोसे अँटोनियो मार्टिनेज गार्सिया यांनी सांगितलं की 14 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून 8 जण गंभीर जखमी आहेत. परिसरात गॅसचा वास पसरल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुमारे 2000 लोकांना बाहेर काढलं. स्पेनमध्ये गेल्या 6 आठवड्यांपासून ज्वालामुखी धुमसतोय. लाव्हारस आणि राख आजूबाजूच्या इमारती आणि शेतजमिनींवरती पसरतीये. स्पेन लष्कराच्या आपत्कालीन विभागाकडून ड्रोनद्वारे परिसराचे फोटो काढले जात आहेत. या कठीण नैसर्गिक आपत्तीत परिसरातले प्राणी कसे जगतायत याचं देखील चित्रीकरण केलं जात आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ला पाल्मा बेटावरचा मोठा भूभाग प्रभावित झालाय. याच परिसरात असलेल्या स्मशानभूमीवर रविवारी स्पेनच्या लष्करानं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. हा परिसर जनतेसाठी बंद करण्यात आलाय. त्यामुळे लस मांच्या स्मशानभूमीतील दफन करण्यात आलेल्या प्रियजन आणि नातेवाईकांच्या वतीनं ही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चीनमध्ये जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. चाऊ काउंटीतलं हे जंगल पाईन आणि ब्रूसच्या वृक्षांनी बहरलं होतं, पण बुधवारी दुपारी इथली अनेक झाडं आगीमध्ये भस्मसात झाली. जवळच्या रहिवासी परिसरातल्या 49 रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलंय. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. आपत्कालीन व्यवस्थेतले 1100 कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. ही आग कशामुळे लागली याचा देखील तपास केला जातोय. नायजेरियात बांधकाम सुरू असलेली 21 मजली इमारत कोसळल्यामुळे 3घांचा मृत्यू झाला. अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. 3 रहिवाशांना मलब्यातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसंच घटना घडल्यानंतर बऱ्याच वेळानं बचावकार्य सुरू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. या मुद्द्यावरून त्यांच्यात संघर्ष देखील झाला. अमेरिकन एअरलाइन्सनं सोमवारी 400हून अधिक विमान उड्डाणं रद्द केली. फ्लाईट अटेंडन्ट्सच्या कमतरतेमुळे सलग 4 दिवस विमानं रद्द होत आहेत. त्यातच आणखी 500 विमानं उशिरा पोहोचली. विमानांच्या ट्रॅकिंग सर्व्हिस करणाऱ्या फ्लाईटवेअरनं ही माहिती दिली. हैतीमध्ये वोडोवू फेस्टिवल निमित्तानं स्मशानभूमीत मेणबत्त्या पेटवून आदरांजली वाहण्यात आली. स्मशानभूमीत सर्वात प्रथम ज्या व्यक्तीचं दफन झालं त्यांना गार्डियन ऑफ द डेड असं म्हटलं जातं. त्यांच्या दफनभूमीजवळ अनेक जण जमले होते. मृत पावलेल्या जिवलगांना आवडणारे पदार्थ यावेळी लाकडी भांड्यात ठेवण्यात आले होते, ज्यात केळी, मासे, ब्रेड, ॲव्होकाडो अशा पदार्थांचा समावेश होता. मेक्सिकोमध्ये सुद्धा डे ऑफ डेच्या निमित्तानं आप्तांचं स्मरण करण्यात आलं. लहानपणी मरण पावलेल्या नातलगांना दरवर्षी 1 नोव्हेंबरला त्यांचे आवडते पदार्थ दफनभूमीत आणले जातात. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे या दिवशी दफनभूमीत जाणं शक्य झालं नव्हतं. वायव्य म्यानमारमधील एका शहरातील 160हून अधिक इमारती नष्ट झाल्यात. यामध्ये 2 चर्चचा सुद्धा समावेश आहे. सैन्यानं केलेल्या गोळीबारात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या आगीमुळे अनेक इमारती नष्ट झाल्या. स्थानिक मीडिया अन्य प्रसिद्धी माध्यमांनीच याबद्दल सविस्तर वृत्त दिलंय. शुक्रवारी चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये शहराच्या मध्यभागी अनेक इमारती जळताना दिसतायत. याशिवाय धुराचे प्रचंड लोट हवेत उठतायत. म्यानमारचे लष्करानं स्थापन केलेलं सरकार आणि त्याला विरोध करणारं सैन्य यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात अनेक ठिकाणी असे प्रसंग घडतायत. पाकिस्तानच्या सध्या विविध मुद्द्यांवरून अस्वस्थता आहे आणि आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानात फ्रान्स सरकारच्या विरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. तसंच फ्रान्सचा दूतावास बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये इस्लामचे प्रेषित मोहम्मद यांचं व्यंगचित्र प्रकाशित केल्याबद्दल पाकिस्तानातील फ्रान्सच्या राजदूतांनी हकालपट्टी त्यांची करण्याची मागणी केली गेली आहे.
याच मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये हिंसक आंदोलन सुरू आहे. परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि धार्मिक नेते मुनीबुर रहमान यांच्याच या मुद्द्यावरून यांच्यामध्ये चर्चा झाली. गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचा नाव घेत नाहीये आणि तसं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलंय, ज्याला धार्मिक नेते मुनीबुर रहमान यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याविषयी तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं. आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा जगाच्या पाठीवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात आता आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी. नव्यानं झालेला कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात ठेवण्यासाठी चीनमध्ये पावलं उचलली जात आहे. चीनच्या मंगोलिया प्रदेशात भेट देणाऱ्या हजारो पर्यटकांना हॉटेलमध्ये 2 आठवडे विलगीकरणात पाठवण्यात आले. यासाठी 18 हॉटेल्स सज्ज ठेवण्यात आली आहेत. टोंगामध्ये पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद बुधवारी झाली. या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाले आणि आतापर्यंत कोणतीही लक्षणं त्याला जाणवली नाहीत. टोंगा राजधानीतील क्वारंटाईन केंद्रात त्यांना पाठवण्यात आले. रुग्ण आढळल्यामुळे इतर रहिवाशांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन करण्यात येते. शुक्रवारी 2000 जणांचं लसीकरण झाल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली. 86% पात्र नागरिकांचं पहिल्या टप्प्यातलं लसीकरण पूर्ण झालंय. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात आलीत आणि लसीकरण न केलेल्या नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक ठिकाणांवरती बंदी घालण्यात आली आहे. कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवणं बंधनकारक करण्यात आलंय. रेस्टॉरंट, हॉटेल्स, फिटनेस सेंटरमधील कर्मचाऱ्यांचं 100% लसीकरण झालं असेल तरच ती खुली राहू शकतील. युक्रेनमध्ये आतापर्यंत केवळ 17% नागरिकांचंच लसीकरण पूर्ण झालंय. कोरोना प्रतिबंधात्मक लसीला विरोध करणाऱ्या न्यूयॉर्क शहर महापालिकेच्या 9000 कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आला नाही. आदेशानुसार समाविष्ट असलेल्या 10 पैकी सुमारे 9 कामगारांनी लसीकरण केलेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शहरातील सेवांमध्ये कोणताही व्यत्यय आलेला नाही असं महापौर डी ब्लासिओ यांनी पत्रकारांना सांगितलं. रोममध्ये ऑल सेट्स डेच्या निमित्तानं बांधव पोप फ्रान्सिस यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शेकडो ख्रिस्ती बांधव व्हॅटिकन सिटीमध्ये उपस्थित होते आणि डॉन बॉस्को फाउंडेशनने केलेल्या कामाबद्दल त्यांनी कौतुक केलं. मंगळवारी रोममधील फ्रेंच लष्करी स्मशानभूमीला भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. युद्धात आणि हिंसाचाराच्या बळींसाठी प्रार्थना करणार असल्याचंही ते म्हणाले. सिचुआन प्रांतीय वनीकरण आणि गवताळ प्रदेश प्रशासनानं बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चीनच्या नैऋत्य भागामध्ये सिचुआन प्रांतात आतापर्यंत 1935 पांड्यांची नोंद करण्यात आली आहे. तर जगभरातील एकूण पांड्यांच्या 76%हून अधिक पांडा हे सिचुआन प्रांतात आहेत. त्यापैकी सुमारे या 1935 पांड्यांपैकी सुमारे 1300 पांडा जंगलात आहेत आणि बाकीचे प्राणी संग्रहालयात आहेत. गेल्या काही वर्षात सरकारनं पांडांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतल्यामुळे त्यांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. गेल्या 1.5 ते 2 वर्षात पांडांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आणि चीनमध्ये नॅशनल एक्वॅटिक्स सेंटरचं रूपांतरण आईस क्यूबमध्ये करण्यात आलंय. ते कर्लिंग इव्हेंटसाठी आतापर्यंतचं सर्वोत्तम ठिकाण आहे असं जागतिक कर्लिंग फेडरेशनच्या अध्यक्षा केट कॅटनेस यांनी गुरुवारी बीजिंगमध्ये सांगितलं. दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित केली जाणारी अशा प्रकारची ही एकमेव जागतिक स्पर्धा आहे. गेल्या काही वर्षांपासून व्हीलचेअर कर्लिंग चॅम्पियनशिपच्या जागतिक स्पर्धा सुद्धा भरवल्या गेल्या आहेत. आणि या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली आहे जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र इतर बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.